दिल दोस्ती दुनियादारीच्या दोस्तांनो, आपल्याला पण तुमच्या माझ घरात यायचंय बरं का एकदा. मी इथं कवडेवाडीला राहतो. आमच्या कवडेवाडीचं तुम्हाला सांगतो, मोदी आणि नवाज शरीफ भेटल्याची एवढी चर्चा होत नसेल तेवढी पोरगा आणि पोरगी भेटल्यावर चर्चा होती. एकदा मी आशू सारखी दाढी वाढवली तर बा म्हणला, मला कार भीक लागली आहे का तुला. काय करणार, दाढी वाढवणं पण आता आमच्या हातात नाही. पोरींशी ओळख तर लय लांबची गोष्ट राहिली. पण तुमच्यासारखं पोरपोरी एकत्र राहतात असं राहिलं पाहिजे खरंच. म्हणजे काय होतं, नजर मरून जाते माणसाची. आमचं तर वेगळंच आहे. चोरून पोरीकडे बघण्यातच लय टाइम जातो आमचा. कव्हर वरून पुस्तकाचा अंदाज येईपर्यंत आमचं कॉलेज लाईफ निघून जातो. पोरीच्या आई बापाचा विचार जास्त करावा लागतो. बाप शेतात गेला असेल का, आई स्वयंपाक करत असेल का, आता घरापुढे जाता येईल का, तिला बघता येईल का. पण एक सांगतो तुम्हाला, तुमच्या मालिकेमुळं आमच्या गावात लफडी लय वाढलीत. नाही म्हणजे तसं नाही की सगळेजण तुमची मालिका सुरू झाली की टीव्ही समोरच बसतात. हो, गावात नुसतं शुकशुकाट. आमच्या पक्क्याची गर्लफ्रेंड त्याला कधी येऊन भेटून जाती, कुणाला खबरच लागत नाही. म्हणून वाटतं अशा मालिका सारख्या सारख्या आल्या पाहिजेत. प्रेम वाढतंय बघा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.